लैंगिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा त्याच्या पत्नीने व तिच्या प्रियकराने मिळून खून केलेल्या गुन्ह्यातील आरोपींना शेगाव पोलिसांनी 12 तासाच्या आत केले गजाआड। शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 5/10/2024 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास विजयपूर गावामधील अनिल ज्ञानदेव जगदळे व त्यांची प्रियसी या दोघांमध्ये बरेच दिवसापासून असलेल्या अनैतिक प्रेमासंबंधाचे कारणावरून ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव वय वर्ष 32 राहणार विजयपूर तालुका शेगाव यास आरोपी नामे अनिल ज्ञानदेव जगदाळे याने डोक्यात, हातावर, छातीवर लोखंडी गजाने मारहाण करून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार केले। म्हणून मयत ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव यांचे वडील पांडुरंग बाबासाहेब जाधव यांनी वरील दोघांविरुद्ध शेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 108 कलम 103 प्रमाणे दिनांक 5/10/2024 रोजी गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस निरीक्षक समाधान नारंगे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून वेगवेगळी 2 पोलीस पथके बैठकीत पैठण व छत्रपती संभाजीनगर भागात रवाना करण्यात आले होते। तसेच आरोपी नामे याची प्रियसी असे दोघांना पोलीस पथकाने आरोपीची ओळख पटवून ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्याविषयी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने खुनाच्या गुन्ह्यात कबुली दिल्याने एका आरोपीला काही तासातच तर दुसऱ्या साथीदाराला प्रियसीला आरोपी यांना 12 तासाच्या आत अटक करण्यात आली आहे। आरोपींची नावे अनिल ज्ञानदेव जगदाळे वय वर्ष 23 व त्याची प्रियसी दोघे राहणार विजयपूर तालुका शेगाव जिल्हा अहमदनगर यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सो अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैर नगर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील सो उपविभागीय शेगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री समाधान नारंगे स पोलीस निरीक्षक सुरदंडे, पोसई अमोल पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल कानडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश मस्के, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन भताने, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे, पोलीस नाईक संभाजी धायतड, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल धाकतोडे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री समाधान नारंगे हे करत आहेत। आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी विजू मगर। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज। आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा 86 68 50 08 62।